एका उपमुख्यमंत्र्यांच्याकडे दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा फोन बहुतेक दिसत नाही आहे असे प्रश्न फोनवरून सांगायला पाहिजेत. त्यासाठी पत्र लिहायला लागणं एक आश्चर्य आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. नवाबभाईंना त्यांच्या पत्रातला जो मसुदा आहे त्याशी आम्ही सहमत नाही आहे, पण ते गृहमंत्री आहेत त्यामुळं नवाब मलिक यांच्याबद्दल त्यांच्याकडे अधिकची माहिती असेल तर आम्हाला त्याची कल्पना नाही. ते गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे ती अधिकची माहिती असू शकते. त्या बाबतीत जर जास्त माहिती असेल तर तीही त्यांनी देणं आवश्यक आहे. आज त्यांनी पत्र ट्विट केलेलं आहे आणि ट्विट केलेल्या पत्रात मागचा इतिहास त्याच्या सगळ्या घटनांच्या बाबतीत उल्लेख करण्यात आलेला आहे. जी माहिती माझ्या मते ते फोन उचलून अजित पवार यांना देऊ शकले असते, पण त्यांनी ते ट्विट करणं जास्त प्राधान्य त्याला दिलेलं आहे. पण मला असं वाटतं आहे त्यातला जो मजकूर आहे त्या मजकुरात आम्ही तो सगळ्या त्याच्याशी म्हणजे तो मजकूर सहमत आहोत असं नाही, पण पुन्हा गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडं अधिकची काही माहिती असेल ती त्यांनी इतरांनाही सांगावी आणि काही त्यांच्याबद्दलच्या त्यांच्याकडे अधिकची माहिती असेल तर ती आम्हाला माहिती. विधान परिषदेमध्ये असं म्हटलं की उघडपत्र लिहिल्यामुळे अजितदादा नाराज झाले असे नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. राजी नाराजीपेक्षा एका उपमुख्यमंत्र्यांना दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना हे उरलेले 9 जण जे मंत्रिमंडळात घेतले त्यावेळी काही पत्रव्यवहार झालेला दिसत नाही, फोनही झालेले काही दिसत नाहीत. त्यामुळे ह्या एक जे नवाब मलिक आहेत त्यांच्याविषयी सभागृहात त्यांची भाषणं देखील आहेत. त्यामुळं बाहेरही त्यांनी अनेक वेळा ती भाषणं केलेली आहेत आणि आज नवाब मलिक असं दिसतं आहे, माझी त्यांची अजून भेट नाही, त्यांनी त्या बाजूला बसायचं प्रिफर केलं आहे की नाही अजून मला माहीत नाही. बसण्याची अरेंजमेंट त्यांनी कशी केलेली आहे हे लक्षात आलेलं नाही अजून माझ्या. पण राज्याचे गृहमंत्रीच त्या बाबतीत काही भूमिका मांडत असतील तर मला वाटतं अजित पवार त्यांच्याशी बोलतील, त्यांची समजूत घालतील. नवाब मलिक यांच्याविषयी अजित पवारांचं जे मत आहे आणि जो त्यांचा विश्वास आहे तो त्यांना सांगतील असं माझी अपेक्षा आहे. होते साहेब, भाजपने आरोप केला होता की देशद्रोही आहेत नवाब मलिक, त्यांना आम्ही जेलमध्ये टाकलं, त्यांनी जेलमध्ये देखील टाकलं होतं. याचविषयी अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला असता फडणवीसांनी असं म्हटलं होतं की तुमच्या सरकारने त्यांना मंत्रिपदावरून काढलं नाही जेलमध्ये असताना, मग तुम्ही आम्हाला का असं बोलताय किंवा आरोप करताय की आम्ही त्यांच्या मांडी लावून का बसू नये? काय अंबादास दानवे यांनी असं म्हटलं होतं की ज्यांना देशद्रोही म्हणतायत भाजपवाले तेच आज मांडीला लावून बसत आहेत. त्यावर फडणवीसांनी असं उत्तर दिलं होतं की तुम्ही आधी ह्याचं उत्तर द्या की ते मंत्री होते, त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता आणि तरी देखील त्यांनी तुम्हाला मंत्रिपदावरून त्यांनी का हटवलं नाही? नाही, आम्ही त्यांच्यावरचे आरोप जे त्यावेळी करण्यात आले ते खरे खोटे याचा शहनिशा व्हायचाच आहे आणि त्यांच्यावरचे आम्ही असं मानत होतो त्यावेळी की त्यांच्यावर झालेले आरोप हे राजकीयदृष्ट्या करण्यात आलेले आहेत आणि म्हणून ते आमच्या मंत्रिमंडळात कंटिन्यू झाले. त्यामुळं ते ऑलरेडी आमच्या मंत्रिमंडळात होते. पण हे सगळं माहीत असताना आपण आज आपल्याला पत्र लिहावं लागतं आहे. हे स्पष्टीकरण कुणासाठी, कशासाठी? साहेब एक शेवटचं हे पत्र कम्युनिकेट उपमुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना करण्यासाठी आहे का आपली बाजू स्वच्छ म्हणजे आम्ही त्यातले नाही हे सांगण्यासाठी आहे? हा अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्यावेळी सरकार स्थापन झालं त्यावेळी ॲफिडेव्हिटमध्ये त्यांची सुद्धा सही होती असं म्हटलं गेलं होतं. त्यावेळी भाजपने विरोध नाही केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच वेळ सांगली असं म्हणायचं. कशाची वेळ? भाजपने टायमिंग साधलं या सगळ्यामध्ये आताच्या सिच्युएशन पाहून असं म्हणता येईल का? नाही, भारतीय जनता पक्षाची अडचण झालेली आहे असं दिसतंय. टायमिंग साधण्याचा विषय फार लांब आहे. भारतीय जनता पक्षाची अडचण झालेली आहे असं एकंदर दिसतंय.
आणि त्यामुळे आपली बाजू साफ ठेवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडून यात पत्राद्वये दिसतोय. यात नवाब मलिक यांच्यावरून सगळा वाद सुरू आहे हा. तर राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या गटाकडनं काही, कारण की आज ते त्या गटात जाऊन बसले सत्ताधारी गटात बसले नाही, होते. आत्ता माझी त्यांची भेट झालेली नाही. ते मला येऊन भेटलेले नाहीत. ते सत्तारूढ पक्षाच्या मंत्री महोदयांच्या दालनात जाऊन बसलेले दिसले आणि त्यांचं काही काम असेल म्हणून मी त्याविषयी आज बोलू इच्छित नाही. पण ते आम्हाला कुणाला त्यांनी संपर्क साधलेला नाही. कदाचित आज वेळ कमी होता, उद्या कदाचित भेटतील. सर हिंदी में शॉर्ट में बताइए. देवेंद्र फडणवीस जी ने चिट्ठी लिखी है अजीत पवार को और कहा है कि नवाब मलिक को महायुति में लेना ठीक नहीं है. मेरे ख्याल से उन्होंने एफिडेविट किया होगा और वो इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया के सामने जो एफिडेविट्स की संख्या है उसमें उनका नाम है कि नहीं मुझे देखना पड़ेगा. लेकिन उन्होंने एक आज विधानसभा में आए और हमारी और उनकी मुलाकात नहीं हुई, लेकिन ऐसा दिखाई दिया है कि सत्तारूढ़ पार्टी के पक्ष के साइड में वो बैठे थे और इसीलिए आज भारतीय जनता पक्ष ने एक्सप्लेनेशन के लिए एक खत लिखा, जो खत शायद वो फ़ोन करके भी अजीत पवार जी को बोल सकते थे, लेकिन उन्होंने पसंद किया खत लिखना और खत लिखने के बाद वो वायरल भी किया गया. तो मुझे लगता है कि अजीत पवार जी को बोलने के बजाय महाराष्ट्र की जनता को एक्सप्लेनेशन देने का ही प्रयास है. थँक्यू.